चला घ्या घ्या लवकर जरा, चला घ्या बजरंग बली की. तू काय करता तिकडे? नाहीये इतका नाहीये भाऊ बोला. आपल्या वरंगाव हातनूर धरणाचा आवर्तन सुटल्यामुळे मोठ्या पद्धतीत पाणी टंचाईच्या माध्यमाच्या मध्ये जाणवते वरंगाव शहरासाठी. आणि वरंगावकरांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी माझे कर्मचारी नगर परिषदेचे काय ज्ञानेश्वर पवार आहे, आपले पाणी पुरवठा अभियंता निलेश झांबरे, मुक्तार भाई आहे, सचिन सपकाळे आहे, शंकर जावडे आहे, शंकर पवार आहे, वाल्मिक जाधव आहे, त्याच्यानंतर वासू भोई आहे, योगेश धनगर आहे, संपूर्ण कर्मचारी जे आपले फजल भाई कर्मचारी नाही फजल भाई ज्यांचे होग आहे किरण मराठे किरण मराठे पाण्यामध्ये हे जे हा तिसरा फ्लोटिंग पंप आहे. हा फ्लोटिंग पंप जर कधी पाण्यात गेला हा 35 HP चा आहे आणि ते 15 बंदाचे आहे. अशा 15 बंदाच्या 65 HP मध्ये दिसलं 65 पॉवर साहेब 65 HP चे पंप हिच्यामध्ये जर चालू झाले तर मला असं वाटतंय वरंगाव शहरात पाणी पुरवठा हा त्या माध्यमातून जे सुरळीत होण्यासाठी मदत त्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी या कर्मचारी विचारे जीवाचं रान सगळ्यांना असते इथे पाणी तापी नदी पात्र साधी गोष्ट नाही, मागे एकदम खोलवा हे आहे तरी सुद्धा आमचे बडराम 70 वर्षाचा सर्व पाणी टाकता गेलं लवकर. दोरी कशाला ओढून राहिले? मोटर टाकताय मोटर गेली मरेंद्र बाबा बरोबर घे रे ते मजा परंतु मी अरे तू आता बारा करतो की आतूर धरणाचं जर कधी पाणी जर कधी सुटलं तर आम्हाला हिची कसरत करावी लागते, करावी लागणार नाहीये. आणि मी माझ्या माता भगिनींना विनंती करतोय की आपण पाणी एकदम जपून तर बडराम बॉल बाजार आहे बाबा जपतोय का? अरे मायचा बडराम बो काय रे चांगला मारतोय ओ बापा तू इकडे रे बो म्हणा त्या करता मी थांबा थांबा विनंती करतोय की आपण पाणी कमी सांडू नका. पाणी झालं असेल तर लावा. पाण्यामध्ये झालं 100 उलटी झाले तर पाण्याला तिथे आपल्याला कॉक लावा आणि पाणी बंद करा. पाणी बंद जर कधी केलं तर मला असं वाटते आपल्याला कोणत्याही पद्धतीमध्ये पाणी टंचाई भासणार नाहीये. त्याकरता मी माझ्या माया बहिणींना विनंती करतो की आपण पाणी जे आपल्याला मिळते ते पाणी बंद झालं असेल तर त्याला बंद करा नळ. आणि एक चांगल्या पद्धतीमध्ये फ्लोटिंग पंप जो आहे तो दोर पकडी घ्या तुम्ही, सुरुवात झालेली आहे. दोर पकडा दोर. सुद्धा विनंती करतो करा बुवा ते तुमचं आवर्तन तर कधी सुटलं तर हे हाल त्या माध्यमात याच्यामध्ये होणार नाहीये. त्यासाठी मी स्वतःला विनंती करतो की आपण कर्मचारी जीव धोक्यात घालून तापी नदी पात्रात फ्लोटिंग पंप टाकताय त्यासाठी आपण अशा पद्धतीमध्ये या वाढीव पाणी पुरवठा योजना सुद्धा मंजूर होणे आवश्यक आहे. जॅकवेल जर कधी आतमध्ये जर कधी आलं तर मला असं वाटतं कोणत्याही प्रकारचे पाणी टंचाई त्या माध्यमात याच्यामध्ये भासणार नाहीये. त्यासाठी आता काय आहे का आपले शिवका नाही आज कोणी आहे